हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच यम्मी रेसिपी आणि ते आहे एग मटर करी म्हणजे मटर सोबत अंडा करी. इझी रेसिपी आहे पण खायला खूपच मस्त आहे, खूपच डिलिशियस आहे. चला आपण झटपट रेसिपी पाहून घेऊया. तर इथे मी 6 अंडे घेतले. अंडे उकडून सोलून घेतले. उकडायचे कसं ते दाखवायची गरज नाहीये म्हणून मी स्किप केले. आणि इथे घेतले 1 वाटी वाटाणा म्हणजे मटार. फ्रेश मटार होता. मी फ्रीझरमध्ये ठेवले होते म्हणून आता फ्रोझन झाले. तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता. 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले बारीक चिरून. 2 घेतले तरी चालेल. आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले. आणि 1 टेबल चमचा भरून होईल एवढे अद्रक लसणाचे कूट घेतले. मी कुटून घेतले. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेस्ट पण घेऊ शकता. आणि यासोबत आपल्याला थोडीशी फ्रेश कोथिंबीर कापून घ्यायचे, ते मी नंतर कापून घेते. आता बघा मित्रांनो, मी अंड्यावरती थोडासा कट लावते. असा छोटा छोटा हलका हलका कट लावते. हा गरजेचा नाहीये पण दिसायला छान दिसेल आणि मसाला आतमध्ये पर्यंत जाईल म्हणून मी असा थोडा थोडा कट लावते. आणि कट लावून झाले की आपल्याला फ्राय करायचे असते, पण मी आता फ्राय नाही करणार कारण माझ्या कढाई नॉनस्टिकच्या नाहीये. या कढाईमध्ये फ्राय करताना अंडे तुटू शकतात म्हणून मी स्किप करते. पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता नक्की. 2 चमचे तेल घालून गरम करून घेतले आणि त्यानंतर फोडणी टाकते. अर्धा टीस्पून जिरे घातले आणि 3 तेजपत्ते आणि चिमूटभर हिंग. जिरेला छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर कांदे घालून घ्यायचे. बघा कलर पण चेंज झालेला आहे. आता चला कांदे घालून घेऊया. कांद्याचा कलर हलकासा ब्राऊन करायचे, खूप जास्त नाही. हलका ब्राऊन व्हायचा सुरुवात झाले की आपण अद्रक लसूण घालून घेऊया म्हणजे ठेचा. पेस्ट पण घालू शकता, काही हरकत नाही. आता चांगले हलवत राहायचे आणि 1 मिनिटासाठी असं परतून परतून फ्राय करायचे जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा फ्लेवर संपत नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर चला आता टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला मीठ पण घालायचे आहे. चवीपुरती मीठ घालते 1.5 चमचा. चांगले मिक्स करते. आता छान पाणी निघून येईल टोमॅटो मधून आणि त्यानंतर पावडर मसाले पण घालून घ्यायचे. अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून धने पावडर, चवीपुरती लाल तिखट आणि इथे घालते मी 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. जर तुम्हाला काळा मसाला घालायचा असला, गोडा मसाला घालायचा असला ते पण तुम्ही घालू शकता. आणि इथे घालते मी थोडासा काश्मीरी लाल मिरचीचा पावडर चांगला कलरसाठी आणि अर्धा टीस्पून गरम मसाला. चांगले मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला झाकण लावून कुक करायचं. पण झाकण लावायच्या आधी आपण मटर पण घालून घेऊया. एकत्रच कुक होईल म्हणजे मसाला मटर थोडासा सॉफ्ट होईल तोपर्यंत. चांगले मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर झाकण लावून घेऊया. खूप ड्राय वाटत असेल तर थोडासा पाणी घालू शकता, 2-3 चमचा. आता बघा मित्रांनो, लगभग 5 ते 6 मिनिटं झालेला आहे मीडियम टू लो हीट वरती. आता बघा तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो पण खूप छान सॉफ्ट झालेला आहे. आता ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं. पाणी तुमच्या आवडीनुसार घाला, म्हणजे जेवढे पातळ नाहीतर घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्या. मी अजून थोडंसं पाणी घालते, मला थोडासा पातळच करायचं आहे. आता झाकण लावून घेऊया हीट हाय करून जोपर्यंत छान उकळी येत नाही. आता बघा मित्रांनो, छान उकळी आलेली आहे. आता अंडे घालून घ्यायचे. मी परत सांगते की तुम्हाला वाटलं तर तुम्ही अंडे फ्राय करून घ्या, दिसायला पण छान दिसेल आणि खायला पण छान लागेल. आता मी झाकण लावून घेतले. 10 ते 12 मिनिटं झालेला आहे. आता ग्रेव्ही कन्सिस्टन्सी आपल्या मनपसंत झालेली आहे आणि मटर पण शिजलेला आहे. आता शेवटीला गार्निशिंग करायचे. 2 हिरवी मिरची टाकले मी उभ्या कट करून. थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालते आणि थोडीशी साखर, 1/4 टीस्पून साखर, टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करायला. आणि त्यानंतर 1 मिनिटासाठी उकडू द्यायचे आणि त्यानंतर आपली करी अगदी तयार आहे. हीट बंद करून घ्यायचे आणि गरमागरम मटर एग करी सर्व करून घ्यायची. बघा मित्रांनो, खूपच यम्मी एग करी तयार आहे. भातासोबत खायला अगदी अप्रतिम लागते, पण चपाती भाकरी सोबत पण सर्व करू शकता. खूपच यम्मी असते. नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केली तर कमेंट करून